हाय हॅलो नमस्कार. मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य. तर आत्ता वाजलेले आहेत 6:30 आणि आज पिहूला म्हणजे सुट्टी आहे, त्याच्यामुळे मला पण आज लेटच उठायचं आहे. आणि मस्त असे झाडं दिसत आहेत आणि बाहेरचं वातावरण इतकं सुंदर झालेलं आहे, म्हणजे पावसाचं वातावरण आहे, आभाळ आलेलं आहे. मी तुम्हाला थोडंसं दाखवते. चला तर मग. तर हे अशा पद्धतीचं दिसतंय. झाडं लावलेली आहेत आणि झाडाला पाणी देणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आठवड्यातून 2 वेळेस मी झाडांना पाणी घालते आणि ज्या जिन्याच्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या पण मी क्लीन करून घेते आणि तसंच बाहेरचं जे गॅलरी वगैरे असते ते पण मी पाणी देऊन स्वच्छ धुवून घ्यायचं, ब्रशनं घासून घ्यायचं आणि नंतर मग त्याला वायपरनं साफ करून घ्यायचं, जेणेकरून छोटे मुले घरामध्ये असतात, मग त्यांचा पाय वगैरे घसरतो, त्याच्यामुळे ही काळजी घेतली पाहिजे. बाहेरचं सगळं आवरल्यानंतर मग आतमध्ये मी झाडू मारायला घेतलं आहे. सगळ्यात पहिलं बेड जो आहे तो व्यवस्थित असा सेट केला आणि नंतर मग झाडू मारायचं काम चालू केलं. तर मग कसं आहे माहिती आहे का, कोणतंही काम करताना आपण स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आपण उशिरा उठलं किंवा लवकर उठलं. तर मी इथं पोहे बनवत होते आणि पोहे बनवता म्हणलं आपण थोडंसं कोमट पाणी प्यावं, जे मी रोजचं पिते 1 ग्लास. आणि कोमट पाणी पिलं, नंतर मग पोहे केले, ब्रश केला आणि आम्ही सगळ्यांनी मस्त असे पोहे खाल्लेले आहेत. आणि नंतर मग मी माझ्यासाठी चहा बनवायला घेतला, कारण की आज नाश्ता केल्यानंतर चहा प्यायचा होता. रोजचं कसं असतं, नाश्त्याच्या अगोदर मी चहा पिते. नंतर मग आज होतं पनीर पराठा स्पेशल. तर सगळ्यात पहिलं पनीर जे आहे ते खिसून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे, थोडासा ओवा आणि थोडासा पनीर मसाला, थोडंसं लाल तिखट, बारीक कट केलेला कांदा आणि भरपूर अशी कोथिंबीर. नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. हे सगळं टाकून व्यवस्थित असं त्याला एकजीव करून घ्यायचं आहे. पनीर पराठा खायला खूप पौष्टिक असतो आणि छान पण लागतो. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. आमच्या इथे पिहूला सगळ्यात जास्त आवडतो आणि श्रीने पण खात होता, मऊ मऊ लागत होतं, त्याच्यामुळे मग त्याने पण आवडीनं खाल्लेलं आहे. तर काय करायचं, पुरणपोळीला ज्या पद्धतीनं गोळा घेतो तो गोळा घ्यायचा आणि तो असा खोल करायचा आणि त्याच्यामध्ये पनीरचं जे बॅटर बनवलेलं होतं ते घालायचं आणि सगळीकडून व्यवस्थित असं त्याला पॅक करून घ्यायचं आणि त्याची पोळी लाटायला घ्यायची आहे. मी थोडंसं पीठ जास्त वापरते, तुम्ही तेल जरी वापरलं तरी चालेल. आणि सावकाश असं त्याला लाटून घ्यायचं आहे सगळीकडून सेम. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं लाटून घेतलेलं आहे. नंतर वरतून थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तो पराठा जो आहे तो बारीक मोठा गॅस करत भाजून घ्यायचा, म्हणजे पराठा जो आहे तो एकदम असा क्रंची टाईप लागतो, म्हणजे असा थोडासा कडक लागतो आणि छान पण होतो. पिहूला कडक आवडतो आणि श्रीला थोडासा मऊ आवडतो, मग त्याच्यासाठी मऊ आणि पिहूसाठी कडक असं होतं. आणि सगळे पराठे जे आहेत ती मी लाटून घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबत तुम्ही दही किंवा सॉस खाऊ शकता, एकदम छान लागतं. कधीतरी मुलांच्या डब्यासाठी सुद्धा द्यायला छान वाटतं. पण आज सुट्टी होती, त्याच्यामुळे मला आज काहीतरी स्पेशल बनवायचं आणि स्पेशली पिहूच्या मनात होतं की मम्मी आज काहीतरी वेगळं खायला बनव. आणि मग लेकरांची फरमाईश म्हणल्यानंतर आपल्याला ते पूर्ण करणं आपलं कर्तव्यच असतं. आता आम्ही जात आहोत मार्केटमध्ये. चलो तर मार्केटमध्ये गेलेलो आणि तिथं मला शूट करायचं राहून गेलं, कारण की पाऊस थोडा थोडा येत होता आणि मी घेत होते थोडंसं सामान घ्यायचं होतं. मग ते सामान घेतलं आणि बरोबरच आम्ही आणले होते जांभळं. तर श्री पण जांभळं आवडीनं खात होता. आम्ही त्याला सगळ्या गोष्टी खायच्या सवय लावलेली आहे, जांभळ कोणतंही फळ जरी असलं तर ते. आणि नंतर मग इथं माझ्या मैत्रिणीने दिली होती भेळ, तर आम्ही दोघांनी मस्त अशी भेळ एन्जॉय केलेली आहे. आणि मग भारी वाटतं कधी अधूनमधून भेळ वगैरे खायला. आणि इकडं व्हिडिओ करायचं काम होतं आहोंचं, अधूनमधून त्यांची मला मदत असते बरं का. आणि मग नंतर मग पिहूला ट्युशनला आणायला गेलेलो. सोडताना व्हिडिओ नव्हता, म्हणजे तिला ज्यावेळेस ट्युशनला सोडायचं होतं त्यावेळेस हे गेलेले, त्याच्यामुळे तो काही व्हिडिओ आम्ही केला नव्हता. पण आणायला आम्ही दोघी गेलेलो. तर ट्युशनमध्ये
तर तिला घेऊन आलेलो घरी. तर मुलांना मम्मी दिसल्यानंतर खरंच भारी वाटतं बरं का. मग ते सायकल चालवत पुढे येतात आणि आम्ही नंतर मग त्यांच्या पाठीमागे येतो. तर आज बनवलेला मी केक. तर हा केक जो आहे तो पहिल्या सुरूच बनवलेला आहे. तो पण मी यूट्यूबवरची माहिती म्हणजे यूट्यूबवरती बघूनच केक बनवलेला आहे आणि छान झाला होता. तेवढी व्यवस्थित अशी फिनिशिंग आली नव्हती, पण पहिला सुरू म्हणल्यानंतर मग हा त्या लेवलने छानच आहे. आज ह्याच्यामध्ये मला भरपूर अशी माहिती भेटलेली आहे म्हणजे केक करण्यासाठी काय काय लागतं किंवा काय कोणत्या पद्धतीनं बनवायचा असता तो.